नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मटरची कचोरी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। सर्वात आधी जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। चला आज सुरुवात करूया मटर कचोरीच्या रेसिपीला। तर सर्वात आधी मी 1 किलो मटार सोलून घेतलेले आहे। आता आपल्याला ते मटार उकडून घ्यायचे आहे, म्हणून पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये मटार घालायचे आणि मटार जे आहे छान शिजू द्यायचे पाण्यामध्ये। तर मटार आधी उकडून घ्यायचे आहे आपल्याला आणि सोबतच जे आहे आता कचोरीसाठी आपण पीठ लावून घेणार आहे। तर पीठ लावण्यासाठी मी इथे 2 बाउल गहूचा आटा घेतलेला आहे। तुम्ही जे आहे मैद्यामध्ये पण बनवू शकतात। छोटा बाउल मैदा घेतलेला आहे आणि बारीक रवा घ्यायचा। बारीक रवा जे आहे 1/4 बाउल घेतलेला आहे। बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये जाड रवा बारीक करून घ्यायचा, पण थोडा रवा घालायचा। त्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता मोहन द्यायचं आहे। तर 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकतात, साजूक तुपाचा। तुम्ही गरम करूनही तेल किंवा तूप घालू शकतात किंवा थंडही घालू शकतात। तर मी जवळजवळ 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं पिठाला। असा गोळा तयार होईल। व्हिडिओमध्ये दिसतंय ह्या पद्धतीने गोळा तयार झाला की समजायचं आपलं मोहन छान बसलेलं आहे पिठाला। तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीचा आटा लावतो त्याच्यापेक्षा थोडा सॉफ्ट आटा लावायचा आहे। तर थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि छान असा सॉफ्ट आटा तयार करून घ्यायचा। कोणाला जर ओवा वगैरे आवडत असेल तर तुम्ही ह्या पिठामध्ये ओवा वगैरेही घालू शकतात, त्याच्यानेही टेस्ट छान लागते। तर आपलं पीठ हे मळून झालेलं आहे। तर याला आता आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत आणि बघू आपलं जे आहे मटार शिजलेत की नाही। तर मटारही छान शिजत आहे। आपण चेक करून घेऊया शिजलंय की नाही। तर तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये आपला जो मटार आहे तो छान असा शिजलेला आहे। तर आता गॅस आपण बंद करूया आणि याला जे आहे काढून घेऊया पाणी याचं मटारचं। मटार थंड झाले की जे आहे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। तर सोबतच जे आहे कचोरीसाठी मसाला तयार करून घेऊया। मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 मिरची घेतलेली आहे हिरवी आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। कोथिंबीर घ्यायची, कोथिंबीरचे डंठल घातले तरी चालेल। 1 टीस्पून बडीशोप घालणार आहोत, बडीशोपने कचोरीला टेस्ट छान येते। 4 ते 5 मिरे घालायचे, सोबतच 1 टीस्पून जिरं घालायचं। आवडत असेल तर तुम्ही धनेही घालू शकतात 1 टीस्पून। सर्व इन्ग्रेडियंटची जाडी मोठी अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दिसतं या पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची। आता आपण फोडणी देणार आहोत। फोडणीसाठी मी पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे, 1 पिंच हिंग घातलेला आहे। आता आपण जी पेस्ट केली होती इन्ग्रेडियंटची ती पेस्ट घालणार आहोत। तर सर्व पेस्ट घालायची आणि छान होऊ द्यायची तेलामध्ये। तर व्हिडिओमध्ये दिसतं या पद्धतीने हलवून घ्यायची सर्व पेस्ट। आता आपण जे मटार उकडले होते ते मिक्सरला मी बारीक केलेले आहेत। व्हिडिओमध्ये दिसतं अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे किंवा पावभाजीच्या स्मॅशरने तुम्ही डायरेक्ट जो मसाला आपण कलसवला आहे त्या मसाल्यामध्ये मटार टाकून डायरेक्ट पावभाजीच्या स्मॅशरने स्मॅश करू शकतात किंवा मिक्सरलाही तुम्ही बारीक करू शकतात। तर अशा पद्धतीने आपण सर्व मटार बारीक करून घेणार आहोत आणि मिक्स करणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून झाला मसाला की याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। तर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मी। चवीप्रमाणे मीठ झालं की यामध्ये आमचूर पावडर घालायची, जवळजवळ 1 ते 2 टीस्पून आमचूर पावडर घातलेली आहे अंदाजे मी। आणि गरम मसालाही तुम्ही घालू शकतात तुमच्या आवडीने। जिरा पावडर तुम्हाला घालायची असेल तर घालू शकतात, पण आपण ऑलरेडी जिरं वाटलेलं आहे म्हणून जिरा पावडर मी नाही घातलेली आहे। तर सर्व जे मसाले आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे आणि थोडं 1 ते 2 मिनटं हे जे मटार आहेत ते छान होऊ द्यायचे। आणि व्हिडिओमध्ये दिसतं अशा पद्धतीनेच होऊ द्यायचं, कारण कचोरीमध्ये मग चिपचिपापणा येतो, म्हणून थोडी 1 ते 2 मिनटं ही भाजी होऊ द्यायची। आता भाजी आपली झालेली आहे रेडी, हिला थंड होऊ द्यायची। थंड झाली की आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दिसतंय ह्या पद्धतीने गोळे तयार करून घेणार आहोत। तर आता आपली भाजी इथे थंड झालेली आहे, मी गोळे तयार करून घेते आहे। तर व्हिडिओमध्ये दिसतंय अशा पद्धतीने छान असे गोल तयार करून घ्यायचे गोळे।
आता इथे सर्व मटारचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. जवळजवळ 18 ते 20 गोळे तयार झालेले आहेत आपले. तर आपण जो आटा लावला होता तो आधी मळून घेणार आहोत. सोबतच मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता जो आटा आपण रेस करायला ठेवला होता त्याला थोडं मळून घ्यायचं तेलाचा हात घेऊन. आणि ज्या पद्धतीने आपण गोळे तयार केले मटारचे त्या पद्धतीनेच आट्याचे गोळे तयार करायचे. थोडा मटारचा जो गोळा केला त्याच्यापेक्षा किंचित मोठा करायचा. व्हिडिओमध्ये दिसतं अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने मी पिठाचेही गोळे तयार करून घेतलेले आहेत 5 ते 6. आता तेलाचा हात घ्यायचा आणि जो पिठाचा गोळा आहे त्याला हातानेच जे आहे आपण व्हिडिओत दिसतं अशा पद्धतीने फैलत जायचं. आणि जो मटारचा गोळा आहे तो मटारचा गोळा ठेवायचा. जसं आपण पुरण भरतो त्या पद्धतीने पुरणाची पोळी करतो त्या पद्धतीने जे आहे मटरची कचोरी पण भरायची. गोल गोल करत जायचं आणि आटा जो आहे व्यवस्थित वरती घेत जायचा. पुरणाची पोळी भरतो, मोदक भरतो अशा पद्धतीने जे आहे आपण भरत जायची कचोरी. आणि एक्स्ट्रा आटा वगैरे असेल वरती तर तो काढून घ्यायचा. तर तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने कचोरी आपण भरून घ्यायची. कुठे फुटलेली वगैरे नाही आहे, दिसत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. छान अशी जे आहे गोळा तयार झालेला आहे. आता या पद्धतीने आपण जे आहे कचोरी ही तयार करून घेणार आहोत. हातानेच तिला स्प्रेड करणार आहोत. तर व्हिडिओत दिसते आपली कचोरी जी आहे रेडी झालेली आहे. मी दुसरी कचोरी तुम्हाला अशीच भरून दाखवते आहे. तर गोळा घ्यायचा पिठाचा. सेम पद्धतीने जी आहे सेकंड कचोरी पण भरायची. जर तुम्हाला माझी कचोरीची रेसिपी आवडत असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच माझ्या रेसिपी बघायला मिळतील. तर दोन्ही कचोऱ्या भरून झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे. साईडला आपलं तेलही तापत घेतलेलं आहे. ही कचोरी जी आहे स्लो गॅसवरती होऊ द्यायची आहे आपल्याला. इथे तेल तापलेलं आहे. मंद आचेवरती कचोरी तळणार आहोत. तर एक एक करून कचोरी सोडणार आहे मी. तर एका साईडने थोडी ब्राउनिश झाली की तिला पलटून घेणार आहोत, जसं व्हिडिओत दिसतंय त्या पद्धतीने. तर दोन्ही साईडने छान अशी मंद आचेवरती तळून घ्यायची. जर हाय फ्लेमवरती तळली तर पुरीसारखी ती नरम होईल. मंद आचेवरती तळली तर कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते कचोरी. तर व्हिडिओत दिसतंय या पद्धतीने तळून घ्यायची. दोन्ही साईडने अशी ब्राउनिश होऊ द्यायची. तिला छान कलर आला तर तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये आपली कचोरीला छान असा कलर आलेला आहे. तर आपण काढून घेऊया. तुम्ही ही कचोरी जी आहे चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी, टोमॅटो केचप सोबत, मिरची सोबत एन्जॉय करू शकतात. जर तुम्हाला माझी मटर कचोरीची रेसिपी आवडली असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.